आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात आज नागपूरमध्ये ओबीसींचा मोर्चा। विदर्भात मोठ्या संख्येने ओबीसी नेते आणि कार्यकर्ते सहभागी होणार। वडेट्टीवारांकडून मोर्चा स्थळाची पाहणी। नागपूरमधील ओबीसी मोर्चातील बॅनर वेधून घेतोय सर्वांचंच लक्ष। 2 सप्टेंबरच्या मराठी कुणबी जीआरचं होर्डिंग मंचावर लावून त्यावर फुल्ली मारली आहे। नागपुरातील ओबीसी मोर्चासाठी चंद्रपुरातून 20,000 कार्यकर्ते नागपूरच्या दिशेने रवाना। 150 ट्रॅव्हल्स, 2 ते 2,500 4-चाकी वाहनांची ही व्यवस्था। राधाकृष्ण विखे पाटलांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली। विखे आणि जरांगेंमध्ये बंद दाराआड तासभर चर्चा। छगन भुजबळ यांनी विरोध सोडून द्यावा, न्यायालयामध्ये दावा दाखल करायचा आणि मोर्चे काढायचे, ही भूमिका योग्य नाहीये, विखे पाटलांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीस 3 दिवसात 6 बैठकांच्या यावेळेस आढावा घेणार। आज, उद्या आणि 13 ऑक्टोबरला आढावा बैठकीचं आयोजन। भाजपची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी सुरू। चव्हाणही दौऱ्यात असणार सोबत। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उद्या ठाकरेंच्या शिवसेनेचा हंबरडा मोर्चा। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातून मोर्चाला सुरुवात होणार। ठाकरेंचा उद्याचा छत्रपती संभाजीनगरचा मोर्चा म्हणजे स्टंटबाजी। ठाकरेंच्या मोर्चात कोणीही शेतकरी सहभागी होणार नाहीत। आमदार नारायण कुचे यांचा हल्लाबोल। कप सिरप प्रकरणी सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यासमोर होणार सुनावणी। वकील विशाल तिवारींकडून जनहित याचिका दाखल। जळगावच्या मुक्ताईनगरमधील केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा। बंदुकीचा धाक दाखवत लाखो रुपये सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे साहित्य लुटून नेल्याची माहिती। 3 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात।